सैनिक समाज पार्टीकडे वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद आहे। त्यासाठी या राजकारणातील भ्रष्टाचारी लोकांनी त्याचा फायदा करून घ्यावा असं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे। कारण बऱ्याच दिवसापासून भाजपकडे वॉशिंग पावडर आहे म्हणून भ्रष्टाचारी त्यांच्यात गेल्यावर ते स्वच्छ होतात असं एक समाजामध्ये विचार पसरत चालले आहेत। त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सैनिक समाज पार्टीने या भ्रष्टाचारी लोकांना वाल्याचा वाल्मिकी करण्यासाठीच एक सल्ला दिला आहे, आव्हान केलं आहे। कारण हा सोपा मार्ग आहे। तुम्हाला या युगामध्ये या जीवनामध्ये सुधारायचा हा मार्ग आहे। असा मार्ग आहे की वाल्याने 7 रांजण भरले होते, एवढे खडे टाकले, तेवढे खून केले होते, तेवढं पाप केलं होतं। तरी पण एकट्या नारद मुनीच्या भेटीमुळे वाल्याचा वाल्मिक झाला। त्याने 2च विचारले प्रश्न, त्याला प्रश्न विचारले, बाबा तू हे पाप करतो याच्यामध्ये तुझ्या घरच्यांचा सहभाग आहे का, वाटा आहे का, विचारून ये। ते विचारून आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा काय संबंध, तुम्ही पाप करता तुम्ही भोगणार। मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तो थेट परत नारदाकडे आला आणि त्यांनी सांगितलं, बाबा हे ते काही वाटेकरी होणार नाहीत, मला काहीतरी सल्ला दे। त्याला नारदाने सल्ला दिला आणि नंतर त्याने रामायण लिहिलं आणि वाल्याचा वाल्मिक झाला, वाल्मिक स्वामी झाला। आता याचा पुनरावृत्ती करायची आहे। सैनिक समाज पार्टीकडे नारद मुनीसारखी ताकद आहे। कारण सैनिक समाज पार्टीच ही एक देशसेवा केलेल्या लोकांची आहे, सज्जनाची आहे, कोणत्याही दबावाला न भिणाऱ्या धैर्यवान नागरिकांची आहे। त्यामुळे या सैनिक समाज पार्टीकडे ताकद आहे। ताकद अशी आहे की कोणालाही तुम्ही स्वच्छ करू शकतो। कारण त्यांना एक करावं लागणार, भ्रष्टाचारी लोकांना एक करावं लागतं। किती जेवढे नावं आले असतील, आता नावं नाही घेत मी, पण तुम्हाला माहिती आहेत नावं घ्यायला पाहिजे पण नाही घेत। तर यांच्याकडे ज्या कंपन्या आहेत, साखर कारखाने आहेत, मालमत्ता आहे, IT कंपन्याच्या जागा आहेत, काहीतरी किती आहे हे लोकांना कळतं। स्वतःच्या नावावर आहे, मुलाच्या आहे, पत्नीच्या आहे, नातेवाईकाच्या, ह्या सगळ्यांचा जर त्यांना धोका वाटत असेल आणि त्या बचण्यासाठी ED आणि CBIच्या भीतीमुळे त्यांना पळत जाऊन भाजपात जावं लागत असेल तर तात्पुरतं आहे। भाजपाकडे विलास हा तात्पुरता मलमपट्टी आहे, फर्स्ट एड आहे। ते काही तुम्हाला पापातून वाचवणारी फर्स्ट एड वाचू शकत नाही। इट इज नेसेसरी टू बी ऑपरेटेड। तुमचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला ह्याच जीवनामध्ये ते भोगावं लागणार आहे। त्यासाठी या जीवनामध्ये जर तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त करायचं असेल तर त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करा, सर्व व्हॉटेवर इट इज तुमच्याकडे असेल, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या नातेवाईकाला माहिती आहे, तुमच्या मुलाबाळांना माहिती आहे, कुटुंबाला माहिती आहे, जेवढी काही प्रॉपर्टी असेल ती सर्वच्या सर्व प्रॉपर्टी आजच निर्णय घ्या, विचार करा आणि सैनिक समाज पार्टीच्या नावावर ट्रान्सफर करा। सैनिक समाज पार्टीला दान देऊन टाका, डोनेट करून टाका। सैनिक समाज पार्टीला डोनेट केलं तर तुम्ही एकदम क्लीन होणार। तुमच्याकडे खाण्यापुरतं तुमच्या वडिलोपार्जित असेल ते असेल आणि तुम्ही तसे मंत्री संत्री आमदार खासदार होता, तुम्हाला पेन्शनही आहे, ती पेन्शन काय आम्हाला देऊ नका, परंतु तुम्ही ही प्रॉपर्टी सैनिक समाज पार्टीला डोनेट करा आणि याच जीवनात पुढच्या जीवनाचं पाहू नका, नरकात जातान, यातना होत्यान, अशा जीवनात काय होईल हे भाजप नाही थांबू शकणार, हे सैनिक समाज पार्टी मात्र निश्चित करू शकेल। कारण सैनिक समाज पार्टी ही
सज्जनाची देशभक्तांची पार्टी आहे आणि तुम्ही जर याच्यामध्ये तुमचं सर्व प्रॉपर्टी डोनेट केली तर आम्ही त्याला तुम्हाला माफ करू, तुम्हाला बचवू आणि तुम्हाला वाल्याचा वाल्मिक स्वामी केल्या जाईल याची तुम्हाला गॅरंटी देतो. तरी तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल करा, एकमेकाला पाठवा, भ्रष्टाचाऱ्यांनी भ्रष्टाचाराला पाठवा, म्हणून तुमची युती होईल. आणि सैनिक समाज पार्टीचं हे आव्हान आहे, तुम्हाला वाल्याचा वाल्मिक व्हायचा असेल तर संपूर्ण बेहिशोबी मालमत्ता, काळा पैसा सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला, सैनिक समाज पार्टीच्या अकाउंटमध्ये जमा करावी, ही तुम्हाला आव्हान आहे, विनंती नाही, आव्हान आहे. त्यामुळे आव्हान पेलावं, तुमच्या हितासाठी आहे, आमचा त्याच्यात काही स्वार्थ नाही. पण तुम्हाला जर स्वतःला वाचवायचं असेल ॲज ए ह्युमन बिईंग तर हे सैनिक समाज पार्टीचं आव्हान पेलावं असं आव्हान करण्यात येत आहे. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.